शिर्डी विधानसभा मतदारसंघात नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांचे संपर्क अभियान। शिर्डी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या अडचणी जाणून घेण्यासाठी जलसंपदा तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी संपर्क अभियानाची प्रभावी सुरुवात केली असून या अभियानाअंतर्गत त्यांनी कोलार भगवतीपूर गावाला भेट देत ग्रामस्थ शेतकरी बांधवांनी मांडलेल्या विविध प्रश्नांची सखोल आणि तात्काळ दखल घेत रस्ते, पाणी पुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण तसेच मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या। यावेळी पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कामे वेळेत व गुणवत्तापूर्वक करण्याचे स्पष्ट सूचना दिल्या असून भगवतीपूर परिसरात जलसंपदा विभागाच्या माध्यमातून झालेल्या ओढ्यांच्या रुंदीकरणामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याने शेतकरी बांधवांनी नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवारा सहकारी बँकेचे चेअरमन डॉक्टर भास्करराव खर्डे यांनी केले। तसेच कोलार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी उर्फ भाऊसाहेब दादा खर्डे पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रवारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, विविध पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी लोणी ते कोलार रस्त्याचे चौपदरीकरण लवकरच होणार असल्याची माहिती देण्यात आली, ज्यामुळे परिसराच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे। तसेच विद्यार्थ्यांनी कला, कौशल्य आणि औद्योगिक प्रशिक्षणाकडे वळावे। केवळ शिक्षणावर न थांबता उद्योगांना आवश्यक असणारे कौशल्य आत्मसात करावे, असा महत्त्वाचा संदेश नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला। यावेळी शिर्डी MIDC येथे उद्योगांसाठी आवश्यक असणारे कुशल कारागीर घडवण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले। तर ग्रामस्थांनी या संपर्क अभियानाबाबत समाधान व्यक्त करत नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले। हा कार्यक्रम कोलार भगवतीपूर परिसरात साहेबराव दळे यांच्या वस्तीवर संपन्न झाला। या कार्यक्रमात नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील कोणतेही हारतुरे, पुष्पगुच्छ स्वीकारले नाही। कार्यक्रम साधे पार पडला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार दळेसर यांनी केले। प्रवारा नगरी वार्तासाठी अरुण बोरुडे। तोच ओढा, तोच नाला आपण साहेबांना दाखवायचो आणि दळेवस्ती तर कॉमनच होती की दळेवस्तीवर पाणी एकदा शिरलं की साहेब पहिले विचारायचे दळेवस्तीवर पाणी गेलं का। ही समस्या नेहमीची होती। पण मागच्या 3-4 महिन्यापासून लोणीपासनं तर कोल्हारपर्यंत सगळे जे नाले होते मोठे आणि छोटे ओढे, या सर्वांचं खोलीकरण आणि रुंदीकरणाचं काम आपण पाहतोय ते पूर्णत्वास गेलेलं आहे आणि अतिशय योग्य पद्धतीने साहेबांनी त्याच्यामध्ये स्वतः लक्ष घालून त्या कामामध्ये कुठल्याही प्रकारची कुचराई न करता, कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता, कुणी त्याला आडवं आलं तर ते काम थांबवायचं नाही। भगवतीपूरचे ज्येष्ठ आपले सर्वांचे मार्गदर्शक प्रवारा बँकेचे चेअरमन डॉक्टर भास्करराव खर्डे पाटील खांदे, माजी खजिनदार बाबासाहेब पाटील दळे, नूतन आत्ता अध्यक्ष भाऊसाहेब दादा खर्डे, उपाध्यक्ष साहेबराव पाटील दळे, भाजीपाला सोसायटीचे व्हाईस चेअरमन सयाजीराव दादा खर्डे आणि देवकर पाटील, हे सर्वच ज्येष्ठ आणि आपण सर्वच उपसरपंच प्रकाश खर्डे, तसेच भगवतीपूर सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन सुनील पाटील शिंदे, सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ, सर्व पदाधिकारी आल्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत करून सन्माननीय डॉक्टर भास्करराव खर्डे पाटीलांना विनंती करतो। आजच्या आपल्या भगवतीपूर गावच्या वस्तीवरच्या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे जलसंधारण मंत्री, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब, स्टेजवरील सर्वांचं नामोल्लेख करून आपला वेळ घेणार नाही। सर्व आपल्याच गावातले प्रतिष्ठित आपल्याला सगळे ज्ञात आहेत, म्हणून सर्व सन्माननीय स्टेज, थोड्याशा अवधीमध्ये निरोप मिळून उपस्थित असलेले भगवतीपूरचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, बंधूंनो, कोलारचे काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। बंधूंनो, आज या ठिकाणी आदरणीय साहेब आपल्याशी हितगुज करण्यासाठी उपस्थित आहेत, आपले प्रश्न समजावून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। पण मला आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय नामदार साहेबांना सांगावंसं वाटतं की आमच्या भगवतीपूरचे जवळजवळ सर्वच प्रश्न संपलेले आहेत। काही किरकोळ प्रश्न असतील, कुठे वाडीवाड्याच्या रस्त्याचं मुद्रीकरण राहिलं असेल, माझ्या मते जवळ संपूर्ण झालेलंच आहेत। आत्ता आपण उरलेलं 5 रस्त्याचं मुद्रीकरण या ठिकाणी घेतलेलं आहे। जिथे जिथे लोकवस्ती आहे तिथे तिथे संपूर्ण रस्ते आपण व्यवस्थित केलेले आहेत। फक्त
शेतावरील काही रस्त्यांचं मुरमीकरण करावं, त्याची दुरुस्ती देखभाल करावी, अशी शेतकऱ्यांची आपल्याला वारंवार मागणी येते व विनंती येते, ती आपण करण्याचा या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करूया. दळे सरांनी सांगितल्याप्रमाणे न भूतो न भविष्यती असं आपल्या दोन्ही वाड्यांचं म्हणजे पुईचं आणि पाथरेहून भगवतीपूरला जो ओढे येतात त्याचं खोलीकरण रुंदीकरण या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे झालेलं आहे. आणि मला वाटतं आता किती पाऊस झाला तर दळवस्तीचं अंदमान निकोबार बेट होणार नाही आणि पुईचे पाणी मला वाटतं संपूर्णपणे खाली जाईल. जवळजवळ साहेब एक पाटाचं पाणी बसेल एवढा ओढा झालेला आहे. या साहेब, या ठिकाणी आपल्याकडे जास्त मागण्या काही करणार नाही, फक्त 2च मागण्या या ठिकाणी मी आपल्याशी करू इच्छितो की आपल्या माध्यमातनं कोलार भगवती गावाचा जो चौफुलीचा जो रस्ता आहे त्याचं कॉन्क्रिटीकरण आणि सुशोभीकरण झालेलं आहे. लाईटिंग वगैरे सगळं व्यवस्थित झाले, त्याच्यामुळे आमच्या कोलार भगवतीपूरच्या गावाचं चेहरा मोहरा बदलून गेलेला आहे. एकदम व्यवस्थित काम त्या ठिकाणी झालेलं आहे. फक्त आणि आपल्या बूट बेसिसवरती जो आपण जिल्हा परिषदेचा कॉम्प्लेक्स केलेला आहे त्याच्याही आमच्या गावच्या वैभवामध्ये अतिशय चांगली भर पडलेली आहे. आणि या निमित्ताने साहेब आपल्याला फक्त 2च गोष्टींचं या ठिकाणी रिक्वेस्ट करेल की माझ्या दवाखान्यापर्यंत जो चौपदरी रस्ता झालेला आहे कॉन्क्रीटचा तो पुढे आमच्या पुईच्या ओढ्यापर्यंत न्यावं, कारण आम्हाला तिथे कमान करायची इच्छा आहे. आणि जे पुईपासून नदीपर्यंत आपण ओढ्याचं खोलीकरण केलेलं आहे, रुंदीकरण केलेलं आहे, त्याचंही या ठिकाणी सुशोभीकरण करावं अशी या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो. बाकीच्या काय फारशा मागण्या नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की आपलं पुलाचं काम सुरू झालेलं होतं आणि आपला कचऱ्याचा प्रश्न अतिशय बिकट झालेला होता. आदरणीय नामदार साहेबांच्या कानावरती आदरणीय सुजयदादांच्या कानावरती तो विषय गेल्यानंतर गोगलगाव येथे लोणीच्या घनकचऱ्याचं त्या ठिकाणी प्रकल्प उभा राहिलेला होता आणि त्यामध्ये आपल्यालाही कोलार भगवतीपूरला त्यांनी सामावून घेतलेला आहे. अतिशय महत्त्वाची आपल्या दोन्ही गावच्या दृष्टीने बाब झालेली आहे. म्हणून दोन्ही गावच्या वतीनं आदरणीय साहेबांची या ठिकाणी मी आभार मानतो, त्यांचे अभिनंदन करतो. साहेब, आमच्या भगवतीपूर गावचा विचार केला सर, आमच्या भगवतीपूर गावचा विचार केला तर मला वाटतं आता आमच्या काही फारशा मागण्या नाहीत. आपण या ठिकाणी फक्त एकच खंत आहे, तुम्ही या ठिकाणी हितगुज करण्यासाठी याला ही अतिशय आनंदाची बातमी आहे. पण हल्ली काय झालेलं आहे साहेब, आमच्यासारख्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपली भेट होत नाही. त्याच्यामुळे सर्वसाधारण कार्यकर्त्यांची भेटच होत नाही. आमची फक्त एकच अपेक्षा आहे की तुम्ही वरचेवर आम्हाला सर्वांना असं बैठका घेऊन भेटत चला, आमच्याशी हितगुज करत चला, सुखदुःख समजावून घेत चला, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि परत एकदा साहेब जरा आमच्या सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने आपल्याला विनंती करतो की जरा धावपळ कमी करा. का आपली म्हण आहे ना मराठीत, किती पळेल तर दोन्ही पाहुणं बरोबरच असतात. एखादं काम कमी होईल चालेल, ते काम होणारच आहे पण कमी होईल, समजा आजच्या ऐवजी उद्या होईल, पण कृपा करून थोडीशी धावपळ कमी करा. कालच्या घटनेतनं मी बोध घ्या असं म्हणणार नाही, पण आपण विचार करण्याची गोष्ट आहे. थोडासा आपला जो हवाई प्रवेश आहे त्याला थोडंसं बंधन आणा. हल्ली आता रोडही बऱ्यापैकी खूप छान झालेला आहे. मुंबईला सुद्धा तुमची गाडी तर 3 तासातच पोहोचेल. म्हणजे सर्व सुविधा आता उपलब्ध झालेल्या. तर कृपा करून थोडी आमची विनंती आहे की हवाई प्रवास थोडासा टाळा, आम्हाला थोडासा जास्त वेळ द्या. अशी घटना आम्हाला खात्री आहे की तुमच्या बाबतीत होणार नाही. तरी परंतु आपण काळजी घेतलेली चांगली. भगवती चरणी प्रार्थना करतो की आपल्यावर त्याची कधी वेळ येऊ देऊ नये. एवढंच या ठिकाणी मी आपल्याला बोलतो. आपण आलात, आमच्याशी हितगुज करण्यासाठी आलात, आमचे प्रश्न समजावून घेण्यासाठी आलात, त्याबद्दल भगवतीपूर गावच्या वतीने आपल्या या ठिकाणी आभार मानतो, ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. आपल्या बँकेचे चेअरमन माननीय डॉक्टर भास्कर खर्डे पाटील, भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब पडी खर्डे, दोन्ही बाजूला बसलेले सगळे ज्येष्ठ नेते, म्हणजे तर सगळ्यांचा नामोल्लेख करण्यापेक्षा आणि मामा हे सगळेच आहेत, त्यांनी जमलेले सर्व भगवतीपूर ग्रामस्थ आणि मित्र. आज हा आपला दौरा जो आहे की मीच तो विचार केला की आता
उद्घाटनाच्या वेगवेगळ्या शुभारंभासाठी आपण जातो आणि त्यानिमित्तानं ग्रामस्थांची चर्चा होत नाही. विशेष करून त्या गावातला जो शेवटचा घटक आहे, जो कुठं पदाधिकारी नाही आहे, कोणत्या पदावर नाही आहे, अशा लोकांशी आपली चर्चा व्हायला पाहिजे. शेवटी गावचं पुढारी पण आपले डॉक्टर साहेब ही मंडळी करतातच आहे. परंतु कधी कधी लोकांना वाटतं की आपण थेट आमदारांशी बोलावं. आपण आमदारांना मतदान केलेलं आहे, तर म्हणून मी हा विचार केला की आपल्या इथे संवाद करावा. एक चांगली गोष्ट आहे की आज बऱ्याच सूचना आपण काही लोकांनी केल्या. त्यामुळे तशा आपल्या मतदारसंघात फार सूचना येत नाहीत. बऱ्यापैकी आपले स्थानिक पदाधिकारी त्याची काळजी घेतात. माझं कार्यालय सातत्यानं लोकसंपर्कात आहे. मला वाटतं आपलं एकमेव मतदारसंघ आहे की इथं डीपीची मागणीच नाही आहे. 1-2 डीपीची मागणी येते. आता पूर्वी डीपे नाही, 50 डीपे नाही, 100 डीपे नाही. आता बहुतेक सगळ्या ओव्हरलोड डीपी आपण बदलल्यात. पाण्याचा प्रश्न आता फारशी चर्चेला जात नाही. तुमचा किटवर कायमस्वरूपी भरलेलाच आहे. पाण्याची मोचळ पाण्याची चव बदलली. आता पाणी जरा गोड आहे. आता तो रिपेअर झाला म्हणजे आणखीन त्याच्यामध्ये जास्त क्षमतेने पाणी साठेल. यंदा पाटाच्या पाण्याचं नियोजन चांगलं करू शकलो आपण. मी आज दुपारीच अधिकारी बोलवले होते की इथून पुढे निळवंड्याला लागणारं पाणी आणि प्रवऱ्याच्या भंडारदऱ्याला लागणारं पाणी किती लागणार आहे. त्या दोन्ही धरणांच्या पाण्याचं नियोजन आपण जूनपर्यंत केलेलं आहे. आज पुढे पाण्याची चिंता नाही, अडचणच नाही पाण्याची. त्यामुळं आज ते नियोजन झाल्यामुळे मला एक समाधान आहे की उपलब्ध धरणातलं पाण्याचं नियोजन यातून कुठल्या परिस्थितीमध्ये भंडारदऱ्याच्या लाभ क्षेत्रामध्ये असेल किंवा निळवंड्याच्या लाभ क्षेत्रामध्ये असेल, आपल्याला पाणी कमी पडणार नाही. एकतर राज्य सरकारच्या पुढाकारानं विशेष करून माननीय देवेंद्रजी फडणवीस आपले जे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या पुढाकारानं या जलसंपदा खात्याची जबाबदारी मी सांभाळल्यानंतर बऱ्याचपैकी या सगळ्या कामांना आपण वेग दिलेला आहे. आपल्याच भागात नाही तर राज्यभरामध्ये आता मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी कामं सुरू आहेत. या आमच्या विभागाचं पर्यटन धोरण असेल, त्याचबरोबर मला आश्चर्य वाटेल की मागच्या 6 महिन्यामध्ये गोदावरी खोरे महामंडळ आणि कृष्णा खोरे महामंडळ आमच्या नावावर ज्या जमिनी नव्हत्या, काही ठिकाणी जमिनी नव्हत्या. एखादा माणूस मला उठून सांग किती जमीन आमच्या नावावर लागली असेल 6 महिन्यात अंदाजे. आम्ही जो ड्राईव्ह घेतला मोठ्या प्रमाणात, कोणी सांगू शकेल अंदाजानं? 55,000 एकर जमीन लागली नावावर. किती? 55,000 एकर जमीन ती आमच्या जलसंपदा खात्या नावावरच नव्हती. सातबारे करून घेतले, त्याच्या मोजण्या करून घेतल्या, त्या नावावर करून घेतल्या. आज एवढी 55,000 एकराची जमिनी संपत्ती ज्या महामंडळाची वाढली ना, शासनाची जमीन होती. अजूनही काम सुरू आहे. बऱ्याच ठिकाणचे अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. आपण मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढवतो आपलं. आता भंडारदरा निळवंड्याचं एक मोठा प्रकल्प तयार केला आपण पर्यटनासाठी, ज्यामुळे त्या अनेक लोकांना त्या म्हणजे तिथं नौकाविहार होईल, त्या ठिकाणी धबधब्याच्या लोकांना आनंद घेता येईल. तिथे चांगले म्हणजे सुंदर असं नगरचे जिल्हाधिकारी आहेत आपले आणि जलसंपदा खात्याने मिळून तो एक सुंदर असा पर्यटन विकास आराखडा तयार केलेला आहे. असे बऱ्याच ठिकाणी होणार आहेत. जायकवाडीमध्ये होणार आहेत. बाकी एक सगळ्यात मोठा प्रकल्प जो आपण आणणार आहे देशामधला सगळ्यात मोठा, ते मी आज त्याची वाच्यता करणार नाही. फक्त एकच सांगतो, जर आमच्या झालेल्या चर्चेप्रमाणे जर निर्णय झाला तर देशातला सगळ्यात मोठा फ्लोटिंग सोलारचा प्रकल्प हा महाराष्ट्रात उभा राहील, आपल्या राज्यामध्ये उभा राहील. पण ते छापू नका सध्या त्याच्यात. पण हे काम प्रचंड चाललेलं आहे, ज्यामध्ये रोजगार निर्मिती साधनं आपण तयार करतोय. आता तुमच्याच गावाचे भूमिपुत्र गणेश नेबेंनी आता शिर्डीला MIDC सुंदर असा कारखाना टाकला.
मागच्या 22 तारखेला त्यांनी मला बोलवलं होतं वाढदिवसाच्या दिवशी औपचारिक शुभारंभ करण्यासाठी. जवळजवळ आपल्या दोन्ही राहता आणि लोणी ITIचे जवळजवळ 170 मुलं त्यांनी घेतली. तर मी काय सांगितलं होतं गणेशला की 100% स्थानिक मुलं घेतली पाहिजे. त्यांनी मला 800 मुलांची मागणीची यादी पाठवली आहे. आता आपल्याला जेवढे ITI मुलं नाही, आपल्याला कोणते BA 12वी BCom. आता हे मी सगळ्यांना सांगितलेलं आहे की BCom BA झालं म्हणून सुद्धा ITI केलं पाहिजे. आता ITI 1-1.5 वर्ष लागतो, 1.5 वर्ष ITI आहे. ज्याच्यात नोकऱ्या आहेत तेच होणार ना. तिथं आता आपण रतन टाटा, स्वर्गीय रतन टाटांनी एक योजना तयार केली होती इनोव्हेशन सेंटरची. आता त्या टाटा ट्रस्टनी 150 कोटी रुपये दिले आणि MIDC 30 कोटी रुपये. आता आपण तिथं एक मोठं प्रशिक्षण सेंटरचं काम सुरू आहे आता शिर्डी MIDCमध्ये, की ज्या उद्योगाला ज्याची गरज आहे तशा पद्धतीचं जे मनुष्यबळ आहे त्या तरुण मुलांना त्या सेंटरमध्ये मोफत प्रशिक्षण मिळेल हँड्स ऑनमध्ये. म्हणजे 6 महिन्यात असेल, 5 महिन्यात असेल. इतकं झपाट्यानं बदल होतो तुम्हाला मी सांगतो. हे आता ज्या पद्धतीने आपले लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेमुळं आज देशामधले उद्योग उभे राहतात. गणेशचं जे यश आहे त्यांनी मला स्वतः सांगितलं बरं भाषणामध्ये की केवळ आणि केवळ आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या आत्मनिर्भर भारतामुळे मलाही संधी मिळाली. आज तिथं त्यांनी मोठा प्लॅन टाकला आहे. सुप्याला एक मोठा प्लॅन टाकतोय तो. मला काल म्हटलं मला आणखी 1000 एकर जमीन पाहिजे. तर मी ते आता संगमनेरला पाहायला सांगितलं. तिकडं उद्योगच नाही, तिकडं बाकीचा उद्योग होते. तिकडं आता आम्हाला म्हणलं तर उद्योग सुरू कर तिकडे काहीतरी पठार भागामध्ये काही जमीन तर बघू आपण तिथं. ते आज आपल्याकडे नगर MIDCच्या विस्तारामध्ये या सगळ्या संरक्षण उत्पादनामध्ये आता मोठे कारखाने उभा आहेत. रोजगाराची निर्मिती आता ही काही आपल्या अशी काही फार मोठी गोष्ट राहिलेली नाही आहे. मी सहज मग गेल्या 2-3 महिन्यापूर्वी या नांदूर शिंगवड रोडला तिथं आपल्या एका संगमनेर तालुक्यातल्या मुलांनी तिथं बाप कंपनी काढली. काय बाप.com काय त्याचं नाव, काय सांगायचं नाव काय ते, रावसाहेब घोगे पारेगावला. मी उत्तम गुरुचे वडील होते. ते वडिलांची आणि खासदार साहेबांची ओळख होती. काय त्या मुलांना साधा पोरगा आहे. तर त्यांनी IT पार्क सुरू केला. आज तिथं इतके मुलांना प्रशिक्षण मिळतं. कंपनी नाव काय आहे, बाप. त्याला एवढा त्रास दिला संगमनेरच्या पुढाऱ्यांनी. त्या कंपनी कशी बंद होईल, कसं त्यांना म्हणजे मानसिक छळ केला. पण त्याला म्हणलं तू काळजी करू नको. त्यामुळे त्यांनी थांबलायचं, टिकला पुष्कळ तो, दम धरला त्यांनी. आता काय अडचण नाही, आता मोकळा झाला तो. आता एकदम ते कंपनीचं वाढ किती होत चाललेली आहे. म्हणजे आपल्या भागातल्या तरुणांनी जर ठरवलं तर आकाशाला म्हणतो आपण गवसणी घालण्याचं काम आपलं मुलं करू शकतात. ते उत्तम उदाहरण आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रयत्नामध्ये आता श्रीरामपूर आता जो मोठा प्रकल्प मी मागं म्हटलं होतो तो आता परवा मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली. मी महसूल मंत्री असताना त्याला 2000 एकर जमीन त्या प्रकल्पाला हारेगावच्या मळ्याची आपण दिली. ते थोडं आकारीपडी शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे. आकारीपडी शेतकऱ्यांना ती जमीन अगोदर द्यायची आहे. तर ते 6500 एकर जमीन आम्ही त्यांना 3000 एकर जमीन वाटप करतो शेतकऱ्यांची. आणि या कंपनीला 3000 एकर जमीन देतो. 20,000 कोटी रुपये गुंतवते ती कंपनी. म्हणजे विमानाला लागणारं जे फ्युएल आहे ग्रीन हायड्रोजनवर आणि सोलर पॉवरवर तर ते तयार होणार आहे. ते 10,000 मुलांना नोकरीची संधी येते. आज नाही 6 महिने सुरू होणार ते काम. ते आपल्या मुलांना प्रशिक्षित करणं आणि या नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देणं हे आपल्या प्रत्येकाला आता ही फार मोठी भूमिका करावी लागणार आहे. मला जी मुलं भेटतात 12वी झालेली, BA झालेली, सगळ्यांना ITI जा, त्यांना वाईट वाटतं. पण त्याशिवाय भविष्यच नाही ना. आज ITI झालेली मुलं मिळत नाही मार्केटला, कंपन्यांना. तर तुम्हाला हा विचार केला पाहिजे. आता मी माझ्या 10 एकर ऊस आहे, 5 एकर ऊस आहे, मी 2 एकर ऊस आहे, मी ITI कसा करू. ते दिवस संपलेले सगळे. आता शेतकऱ्याच्या मुलाला मुलं देत नाही कोणी, अशी स्थिती आहे. म्हणजे उत्तम व्यवसाय शेती आहे. काय चुकीचं मी म्हणजे
पण आता मानसिकता बदलत झाली. आता आपण किती सांगायचा प्रयत्न केला लोकांना, आता सगळं यूट्यूबवर आहे, व्हॉट्सअपवर आहे, सोशल मीडिया इतका पॉवरफुल आहे. मी काही सांगण्याचा प्रयत्न केला तरी लोकांना लोक लगेच जातात त्या सोशल मीडियावर. आता ते ChatGPT ॲप आलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काही माहिती टाईप करा, त्याचं 1 मिनिटात काही सेकंदात उत्तर येतात. म्हणजे तुमच्या गावाची एखाद्या नागरिकाची जर माहिती टाईप केली तरी माहिती येते. तर मग आता माहितीची साधनं एवढी, कोणावर आता माहिती मिळण्याचं साधन राहिलं नाही. आता याला भेटू आणि त्याच्याकडून माहिती घेऊ, काही नाही. मला परवा एक माणूस भेटला, तर मग मी सांगत नाही, तो आपल्या बार्शीकडला, तो आता रशियामध्ये सेटल झाला, हॅकर आहे तो. जगातलं सगळ्यात मोठं आणि श्रीमंत शहर हॅकिंगचं रशियामध्ये आहे. ते कोणा संधी नाही, पण 10-12 वर्ष काम केल्यामुळे त्याला मिळत. म्हणजे तुम्ही साहेब, तुम्हाला अंदाज येणार नाही तंत्रज्ञान किती पुढे गेलेलं आहे. म्हणजे तुम्ही ज्या फोनवर बोलता दोघं कोणाशी तरी, मी तुमचा फोन हॅक करून ऐकू शकतो तुम्ही काय बोलताय ते. अशी स्थिती आहे. तर तुम्ही सगळे सावध राहा. म्हणजे मी आपल्याकडे अडचण नाही. तो तुमचे फोन आम्ही टॅप करू शकतो, फोन ऐकू शकतो. तुमच्या फोनमध्ये आम्ही आमचं आम्ही जे काही मेसेजिंग करायचं आम्ही आमच्या पाठवू शकतो डायरेक्टली, तुमची इच्छा असू तर नसो. एक गैरसमज करणं, खोटी माहिती पसरवणं. म्हणून मित्र, मला एवढं सांगायचं की तंत्रज्ञानं एवढी मोठी झेप घेतलेली आहे, आता ते काही तुमच्या आमच्या हातात काय राहिलेलं नाही. आज विचार करा, आपल्याकडे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कॉलेज राहिले, इंजिनिअरिंग कॉलेज राहिले, पॉलिटेक्निक कॉलेज झाले. मी सकाळी राज्यातल्या 34 जिल्ह्यातले इंग्रजी माध्यमांच्या शाळा चालवणारे सगळे जे संस्था चालक आहे, त्यांचं अधिवेशन शिर्डीला त्या कोकण रामला सूर्य आपल्या गुरुमाऊलींच्या आत्मबलिकमध्ये मी जो उद्घाटनाला गेलो. आता त्याने हा प्रश्न विचारला की हे सगळा अभ्यासक्रम बरोबर आहे, पण मग कौशल्य विकास आधारित अभ्यासक्रम का सुरू झाला? त्याच्याशिवाय जर फ्युचर नसेल, भविष्य नसेल, तर हे पुस्तक वाचून काय करा तुम्ही? आता हे आपण रोज शाळेत पुस्तकं वाचतो. आज हे जे प्रगत राष्ट्र अमेरिकेसारखे, युरोपमध्ये, यांची पिढी का प्रगत झाली? आपण तेच पुस्तक वाचतो, तोच इतिहास, तोच भूगोल. इतिहास तर आपला आत्मा आहे, तो तर आपल्या समोर, तो आपली ती सगळे जे आपले स्वातंत्र्य सेनानी आपले ते स्फूर्तिस्थान आहेत. पण ते तर त्या इतिहासाचं जतन केलंच पाहिजे. पण त्या पलीकडे जाऊन मी आता प्रवारा एज्युकेशन सोसायटीचा मी आता विचार करत होतो, एका चांगला माणूस आपल्या अभ्यासक्रमातच सगळे बदल केले पाहिजे. अभ्यासक्रमामध्ये सरकार लवकर बदलत नाही, हा प्रॉब्लेम आहे. मी परवा केंद्रीय कृषी मंत्री आले होते, शिवराज सिंग चौहान, द्यायला महाबळेश्वरला KV काय. त्यांना म्हटलं, साहेब, ते विद्यापीठात आम्ही शिकतोय ना, त्याच्या सध्या स्थितीमध्ये काही संबंध नाही शेतकऱ्यांचा. तो केव्हा तरी शेड्यूल बदललेलं आहे. शेतीला अनुरूप काय हे संशोधन झालं पाहिजे, आणि शेतीला ज्याची आवश्यकता आहे ते मुलांना शिकवलं पाहिजे ना सिलेबसमध्ये. मला आनंद तुम्हाला सांगायला की शिवराज सिंग चौहान साहेबांनी ताबडतोब मिटिंग बोलली ICRची. सगळे विद्यापीठाचे अभ्यासक्रम तातडीनं काळरूप बदलायला त्यांनी सूचना देऊन टाकल्या, कामाला सुरुवात झाली. ती परिस्थिती आपल्या इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक कॉलेजची काय आपली होणार आहे. इंडस्ट्रीला काय पाहिजे? X पाहिजे, X गोष्टी शिकवली पाहिजे. तुम्ही काय करता? Y शिकवता की त्याचा काही संबंध नाही उद्योगाशी. कसं मला रोजगार मिळेल? याला वेळ लागेल थोडासा, परंतु तुम्हाला सातत्यानं मी आता विचार करत राहतो की येणाऱ्या भविष्याच्या पिढीला आपण काय उत्तर देणार आहोत. आपलं उत्तरदायित्व ते आहे, तर आपण ते कसं निभावणार आहोत, कशी लोकांना मदत, कशी या येणाऱ्या पिढीला आपल्याकडून, कारण शेवटी आपले साधनं आहेत. पण या साधनांचा उपयोग येणाऱ्या भविष्याच्या पिढी घडवण्यासाठी जर आपण करणार नाही, तर आपण आपलं हे मोठं अपयश आहे. त्याचा विचार आपण करतोय. आणि म्हणून हे सगळं करण्यामध्ये एकच भूमिका आहे, ते गावगाड्याचं राजकारण, गावचं राजकारण. हे तर हे लोकशाहीमध्ये हे प्रक्रिया सुरूच राहणार आहे, ते काही तुम्ही आम्ही थांबू शकत नाही. परंतु जलसंपदा खात्याच्या वतीने अनेक आपण उपक्रम सुरू केले आहेत. चाऱ्यांची कामं तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते होत आहेत, चाराची कामं होत आहेत. आणखीन ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या आपण करू. याची कुठल्या प्रकारची अडचण नाही आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण
आज या संवादच्या निमित्तानं काही जे मुद्दे उपस्थित केले निश्चितपणे त्याचा विचार करू. पण असाच आपला सातत्यानं संवाद राहायला पाहिजे. कधी मी नसेल, परंतु गावातल्या कारभारी मंडळींनीसुद्धा असा वरच्यावर लोकांशी जर संवाद ठेवला तर 70% प्रश्न कमी होतील. 70% प्रश्न सोडवण्यामध्ये त्याची मदत होईल. संवाद फार महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीने आपण एक चांगलं सुरुवात करूया अशी विनंती मी सगळ्यांना करणार आहे. आपण आल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद. विखे पाटील यांनी आपल्या या ठिकाणी ज्या समस्या जाणून घेतल्या आणि समस्यांचं जागेवर निराकरण केलं. आपल्या सर्व समस्या साहेबांनी अतिशय प्रत्येकाचं ऐकून घेतलेलं आहे आणि सर्व समस्या सोडवल्या जातील अशी साहेबांनी ग्वाही पण दिलेली आहे. आपण या ठिकाणी साहेबांच्या भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.